दुसरा तुम्ही एक मुद्दा याच्याशिवाय जो उपस्थित केला तो आहे ज्या प्रकारे काही संघटना ॲक्टिव्ह आहेत या प्रचारामध्ये, तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला. तुमच्या त्या स्टेटमेंट्सकडे मला माहिती आहे तुम्ही याच्याविषयी बोललात, पण मी तुम्ही गृहमंत्री राहिलात आणि म्हणून जबाबदारीने तुम्ही ते विधान कराल असं मी तुमच्याकडनं तुमच्या स्टेटमेंटला जास्ती गांभीर्याने घ्यावं लागेल. काही संघटना प्रचार करत आहेत, त्यांच्या काही विघातक कारवायांमध्ये त्यांचा हात आहे असं तुम्ही म्हणतात. गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा फक्त तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते म्हणून ते स्टेटमेंट नाही करत, तर ज्यांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक काळ गृहमंत्रालय सांभाळले त्यांच्याकडून आलेले स्टेटमेंट्स, कुठल्या आधारावर तुमच्याकडे काही त्याच्याबद्दलचे माहिती आहे? बघा, ही जी लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी लढत नव्हतो. आमच्या विरुद्ध काही फोर्सेस लढत होते. राजकीय लढाई वेगळी होती. आम्हाला हरवण्याचा दम काँग्रेसमध्ये नव्हता, इंडिया आघाडीत नव्हता. त्यामुळे त्यांनी काही फोर्सेसची मदत घेतली. हे फोर्सेस म्हणजे एक गोंडस नाव दिलेलं भारत जोडो आंदोलन, त्याच्या अंतर्गत अल्ट्रा लेफ्टिस्ट अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स की ज्यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर एनार्किस्ट पार्श्वभूमी आहे. हे कोणी कोणाला विरोध करू शकतं, सरकारला विरोध करू शकतं, पण देशाच्या इन्स्टिट्यूशन्सवरनं विश्वास उडाला पाहिजे, व्यवस्था नाकारली गेली पाहिजे. लोकशाहीच्या नावाखाली लोकतांत्रिक व्यवस्थेने उभे केलेल्या सगळ्या संस्था खराब आहेत अशा प्रकारचा नरेटिव्ह पसरला पाहिजे. असं एनार्किस्ट वागणारे अशा लोकांची संघटना उभी करून ती आमच्या विरुद्ध नरेटिव्ह तयार करत होती. आम्हाला जेव्हा हे लक्षात आलं तोपर्यंत इतका उशीर झाला होता की फोर्सेस सोबत लढण्याकरता आमच्याजवळ तयारीच नव्हती. आम्ही त्याकरता कुठलं ॲपरेटसच तयार केलं नव्हतं. आम्ही सगळी लढाई ही राजकीय पक्षांशी लढत होतो आणि त्यांनी हायपर लोकली जे नरेटिव्ह तयार केले, एनार्किस्ट नरेटिव्ह, संविधान जाणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आता गेला ना तो बबल फुटला. आता लोकांचा त्याच्यावर विश्वास उरला नाही आणि राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन जे स्टेटमेंट केलं आणि परवा नागपूरला संविधान बचाव यात्रा काढली आणि लाल संविधानाची कॉपी दाखवली आणि त्या लाल संविधानाच्या कॉपीमध्ये कोरी पानं होती. आणि मी प्रश्न विचारला, लॉजिकल प्रश्न आहे माझा, की आमचं सगळीकडे जे संविधान ठेवलेलं आहे बाबासाहेबांचं ते तर निळ्या रंगाचं आहे, तुम्ही लाल संविधान का आणलं? रंगाला माझा प्रॉब्लेम नाही आहे, लाल आणा, पिवळा आणा, पण लालच्या मागचा तुमचा जो हेतू आहे, तुम्ही या सगळ्या अल्ट्रा लेफ्टिस्ट एनार्किस्ट जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा सिम्बॉल लाल आहे म्हणून तुम्ही ते लाल संविधान आणलेलं आहे. त्याकरता लाल संविधान. बरं ठीक आहे, लाल आणा, आतमध्ये कागद तर ठेवा, संविधानाचं कव्हर, आणि आतमध्ये नुसते कोरी कागद. संविधानाचा अपमान नाही आहे. आणि भारत जोडो असंच आहे, नाव भारत जोडो आहे, संघटना भारत तोडो आहे. आणि मी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, मी याचे पुरावे देईन, लवकरच देईन. काय तरी साधारणपणे कुठल्या संघटना काहीतरी तुम्ही आजच्या मध्ये सांगा ना. जी गोष्ट पुराव्यासहित द्यायची आहे ती अशी किश्तोमध्ये नाही सांगावं लागत, ते एकदम देईन. पण साधारणपणे कुठल्या, म्हणजे तुम्ही अल्ट्रा लेफ्टिस्ट जेव्हा म्हणतात मग त्या तुम्ही चला अर्बन नक्सल त्या जेनेरिक वापरला गेला टर्म, पण तशा अल्ट्रा लेफ्टिस्ट मध्ये अशा कुठल्या संघटना आहे की अर्बन नक्षलचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे की ज्या एनार्किस्ट ऑर्गनायझेशन्स असतात, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेवर आणि संस्थेवर जे विश्वास ठेवत नाही किंवा त्याला डिफेम करून त्या व्यवस्था आणि संस्था या कशा चुकीच्या आहे. माणसाच्या विरुद्ध तुम्ही बोलू शकता, एखादा व्यक्ती चूक असू शकतो, पण व्यवस्था चूक आहे, त्या संस्था चूक आहे, याचा अर्थ तुम्ही संविधानाला नाकारताय. म्हणजे सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला तर चांगला आहे, तुमच्या विरोधात दिला तर ते विकलं गेलं आहे, ते दबावाखाली आहे. म्हणजे ज्या सुप्रीम कोर्टावर देशाच्या जनतेचा विश्वास आहे ती संस्था प्रश्नचिन्हाखाली आणायची. तुम्ही कर्नाटक जिंकलात तर इलेक्शन कमिशन चांगलं, EVM बेस्ट, आणि तुम्ही हरियाणा हरल्याबरोबर इलेक्शन कमिशन नालायक आणि हे तर हॅकच झालेलं आहे. ही जी प्रवृत्ती तयार झाली आहे की लोकांच्या मनात सातत्याने संशय तयार करायचा आणि या संशयातनंच व्यवस्थेच्या विरुद्ध, संविधानिक व्यवस्थांच्या विरुद्ध लोक,
शेवटी अर्बन नक्षलचं काम काय किंवा नक्षलवाद्यांचं काय, नक्षलवाद्यांची थिअरी काय, Parallel थिअरी सरकार एवढीच आहे की संविधानावर आमचा विश्वास नाही आहे, पॅरलल सरकार असलं पाहिजे. तुम्ही तीच थिअरी प्रोपोगेट करताय.